Good morning all of you. Welcome to our maths lecture. Today we discuss about the set and relation this chapter. Okay. This chapter is from the part 1. Okay. Sets. First we discuss about the sets. What is mean by set? Types of sets. Okay. Now sets. Taking a group of days in week. Days in week. Next, first 5 natural numbers and even numbers less than 10. ओके बघा फर्स्ट एक्झाम्पल लिहिले आपण डेज इन वीक. आता आपल्याला एक डेज इन वीक वीक मधले डेज लिहायचे बरोबर. मग हे डेज तर आपण लिहू शकतो. सपोज सेट डिनोटेड बाय कॅपिटल लेटर कॅपिटल ए इक्वल्स टू हे जे काय होणार आहे डेज इन वीक म्हणजेच आपण सपोज स्टार्ट करू संडे मंडे ट्यूसडे वेडनेसडे थर्सडे Friday and Saturday. Okay, which is the days in week. Last one, first 5 natural numbers. Again this set denoted by capital B. First 5 natural number. We know that natural numbers means 1 2 3 4 5 and so and. Okay, first 5 natural numbers means 1 2 3 4 and 5. Okay, लास्ट वन एक्झाम्पल आपण घेऊया. हॅपी स्टुडंट इन युअर क्लास किंवा क्लेवर स्टुडंट इन युअर क्लास काही घेऊ शकतो आपण. बघू हॅपी स्टुडंट इन युअर क्लास. आता बघा आपण दोन ह्याचे सेट्स बनवले. पहिला सेट बनवला डेज इन वीक. हे तर इझिली सगळ्यांना बनवता येऊ शकतं बरोबर. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे एका आठवड्यात दिवस किती असतात बरोबर. सेकंड सांगितलं फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स. फर्स्ट 5 नॅचरल नंबर सगळ्यांना कन्फर्म आहेत. नॅचरल नंबर्स जे काय ठरलेले आहेत तेच ठरलेले आहेत बरोबर. आता लास्ट वन बघा सी ग्रुप घेतलाय मी. हॅपी स्टुडंट इन युअर क्लास. आता हॅप्पी कोणाला हॅप्पी म्हणायचं. माझी कन्सेप्ट हॅपीची वेगळी असू शकते, तुमची कन्सेप्ट वेगळी असू शकते, तुमच्या फ्रेंडची कन्सेप्ट वेगळी असू शकते बरोबर. मग प्रत्येकाच्या दृष्टीने सपोज आपण एक स्टुडंट घेतला क्लासमधला सपोज प्रणव बरोबर. तर ह्या प्रणवला क्लासमधल्या आपल्या 100 स्टुडंटपैकी एव्हरी स्टुडंट कॅन से प्रणव इज हॅपी. नो, कारण प्रणव मला हॅप्पी वाटला तर तो तुम्हाला हॅप्पी वाटेलच असं नाही आहे बरोबर. म्हणजे ह्याचा काय करू शकतो आपण सेट बनवू शकत नाही. म्हणजेच काय सेटची डेफिनेशन काय असणार आहे. अ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज द सेट. ओके बघा काय अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेट. म्हणजे काय वेल डिफाइंड असे काहीतरी डिफाईन झाले पाहिजेत त्यांना त्यावेळेस आपण काय म्हणतो इट इज द सेट. सेम वेने घेतला आपण सक्सेसफुल पीपल इन युअर सिटी. सक्सेसफुल पीपल इन युअर सिटी. आता सक्सेसफुल कोणाच्या दृष्टीने सक्सेसचा अर्थ प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळा आहे बरोबर. मग तेच लोक सपोज एक पर्सन घेतला आपण तर तो पर्सन सक्सेसफुल आहे का नाही ह्याच्यावरती 2 कंडिशन येस और नो डिपेंड असतील बरोबर. म्हणजेच काय प्रत्येकाचा आन्सर सेम येणार नाही. म्हणजेच ते वेल डिफाइंड असणार नाही. ओके म्हणजेच आपल्या सेटची डेफिनेशन काय झाली. अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड ॲज द सेट. ओके आपण सेटची डेफिनेशन लिहूया. A collection of well-defined objects is called as the set.
इज कॉल्ड ॲज सेट. ओके, गॉट इट. बघा मग आता हे सेट लिहायचे वेगवेगळे टाईप आहेत बघा, किंवा ह्याचे रिप्रेझेंटेशन ऑफ सेट बघू. नेक्स्ट आपण कन्सेप्ट बघूया, रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स. Representation of sets. There are the three types of representation of sets. Okay, 3 टाइप मध्ये आपण काय करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो. फर्स्ट आहे आपला रूस्ट मेथड, रूस्टर मेथड. त्यालाच नाव काय, लिस्टिंग मेथड, लिस्टिंग मेथड. सेकंड आहे आपला सेट बिल्डर. आणि थर्ड वन आहे वेन डायग्राम. वेन डायग्राम आपण इकडे घेऊ. ओके, वेन डायग्राम. बघा पहिली काय आपली रूस्टर मेथड. रूस्टर मेथड मध्ये काय, लिस्ट मेथड, लिस्ट करायचे बरोबर. सपोज पहिला आपण काय घेतला होता, डेज इन वीक. डेज इन वीक हे रिप्रेझेंट करायचं असेल तर कॅपिटल ए असं बरोबर. हे रिप्रेझेंट करताना लिस्ट बनवायची. आपण काय करू, त्यातल्या डेजची सगळ्या वीक ही बनवूया, लिस्ट बनवूया. मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे अँड लास्ट वन संडे. ओके, हे काय केले आपण, लिस्ट बनवली. म्हणजेच काय झाली, हे रूस्टर मेथडमध्ये आपण लिस्ट टाईपमध्ये राईट केला. मग सेकंड बी सेट काय होतला मग अशी आपला फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स. त्याची पण आपण काय करू शकतो, लिस्ट बनवू शकतो. 1 2 3 4 अँड 5. ओके, आता सेट बिल्डर फॉर्म. सेकंड कुठला आपला, सेट बिल्डर फॉर्म. बघा तोच सेट घेऊया आपण, कॅपिटल ए. कॅपिटल ए सेट काय आहे आपला, डेज इन अ वीक. डेज इन वीक असा आपण आता काय करू, ए मधला असा कुठला पण एक नंबर धरू, चूज करू. बघा भाऊ वेन्सडे करू बरोबर. आता आपल्याला काय करायचं, त्याला सेट बिल्डर फॉर्म मध्ये लिहायचंय. ओके, मग काय लिहिणार आपण, ए सेट एक्स सच दॅट, ह्या लाईनला काय म्हणायचं, सच दॅट एक्स इज डेज इन वीक. बघा ए कसा डिनोट केला आपण, ए इक्वल्स टू एक्स सच दॅट एक्स इज डे इन वीक. ओके, एक्स म्हणजे असा कोण आहे, आपल्या वीक मधला एक डे आहे. मग तो कुठला पण, मग आपण सगळ्यांसाठी हे परत राईट करू शकतो. इजंट इट. ओके, ए सेट झाला. आता बी सेट लिहिला. बी सेट लिहायचा आहे मला सेट बिल्डरच्या फॉर्म मध्ये. तर तो कसा लिहिणार आहे आपण, बघा बी सेट काय आपला, फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स. फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स म्हणजेच एक्स कसलेत, नॅचरल नंबर्स. म्हणजे एक्स बिलॉंग्स टू एन. एन म्हणजे काय, कॅपिटल एन म्हणजेच नॅचरल नंबर्सला आपण डिनोट करतो बरोबर. एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स सच दॅट एक्स लेस दॅन 5. एक्स लेस दॅन 5 म्हणजे काय झालं बघा, 5 पेक्षा लहान, लेस इक्वल 5 असणार आहे, कारण इथं आपण 5 घेतलाय बरोबर. लेस इक्वल 5. बघा 5 पेक्षा लहान असणारे नॅचरल नंबर्स, एक्स बिलॉंग्स टू एन म्हणजे सगळे नॅचरल नंबर्स. आणि कुठपर्यंत लिहायचे, लगे नॅचरल नंबर स्टार्ट करायचे. 1 2 3 4. 5चं बघायचं, 5 काय, लेस इक्वल 5 म्हणजे 5. ओके, ही झाली सेट बिल्डर फॉर्म. समजतं इथपर्यंत सगळ्यांना. बघा रूस्टर मेथड मध्ये लिस्ट बनवायच्या, सेट बिल्डर मेथड मध्ये सेटच्या टाइप मध्ये लिहायचं, एक्स सच दॅट एक्स इज अ डे इन वीक. सेम वेने आपण काय करू शकतो, मंथ इन
इयर पण लिहू शकतो, बरोबर. इथं काय आहे, n बिलॉंग्स टू x इज अ इव्हन नंबर लिहू शकतो. त्यावेळेस काय करायचे, सगळे इव्हन नंबर लिहायचे, 2 4 6 8 अँड सो ऑन. ओके, जर कंडिशन काही दिलेली नसेल आपल्याला लेस दॅन किंवा ग्रेटर दॅनची. ओके, बघा इथपर्यंत झालं. नेक्स्ट टाईप आहे आपला व्हेन डायग्राम. सॉरी, व्हेन डायग्राम. आता व्हेन डायग्राम मध्ये काय करायचं, आपण तेच परत कन्सेप्ट घेतला तर सपोज मी ए घेतला, ए सेट ए बी सी, तो काय करायचा, एका ह्याच्या टाईप मध्ये लिहायचा आहे, बरोबर. मग सपोज मी असं डायग्राम ड्रॉ केली, हा एक सेट आहे, बरोबर. त्यात कंटेंट कुठले आहेत, ए बी आणि सी. मग ते फक्त राईट केले, ए बी अँड सी, सिंपल वेने. सपोज बी सेट घेतला आपण, 1 2 3 4 5 6, मग हे असंच दाखवायचं किंवा काही आपण ही करू शकतो, स्क्वेअर मध्ये दाखवलं तरी चालतंय. बघा इथं 1 2 3 4 5 6, म्हणजे 1 2 3 4 5 6. ओके, व्हेन डायग्राम एकदम इझी आहे. तुम्हाला काय करायचं, फक्त डायग्राम मध्ये ते घ्यायचे. ह्याच्यासाठी तुम्ही कुठलाही शेप ड्रॉ केला तरी चालतो, स्क्वेअर केला, ट्रायंगल करा, ओव्हल शेप करा, ओके, किंवा सर्कल करा, काही केला तरी चालेल. फक्त ते एका सेटमध्ये आहे ते व्यवस्थित दिसलं पाहिजे, नाहीतर एखादा तुम्ही काय कराल बाहेर टाकाल, चालणार नाही. सगळेच्या सगळे काय पाहिजेत, एकाच सेटमध्ये झालेले पाहिजेत, कंटेंट झाले पाहिजेत. ओके, मग समजले आपल्या रिप्रेझेंटेशन. पहिला आपण पाहिला डेफिनेशन ऑफ सेट. डेफिनेशन काय होती, अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड सेट, वेल डिफाइंड ऑब्जेक्ट इज कॉल्ड दी सेट्स. ओके, त्यानंतर काय पाहिलं आपण, रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स. फर्स्ट होता आपला रूस्टर मेथड, म्हणजे लिस्टेड मेथड, त्यामध्ये काय करायचे, सगळे ह्याची सरळ लिस्ट करून टाकायची. सेकंड होता सेट बिल्डर. ओके, बिल्डर म्हणजे बनवायचं आहे, बरोबर, म्हणजे काय एक्स सच दॅट, जे काय आपल्याला दिली असेल कंडिशन ती पुटअप करायची. आणि थर्ड वन आहे आपलं व्हेन डायग्राम. ओके, व्हेन डायग्राम मध्ये काय करायचं, एका शेपमध्ये व्यवस्थित सगळे आपले जे कंटेंट आहेत सेटमधले ते डिनोट करायचे. ओके, झालं आपलं रिप्रेझेंटेशन ऑफ सेट. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपला इंटरवल्स. इंटरवल्स सगळ्यात इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा इंटरवल्स. ओके, बघा त्यातला पहिला आहे ओपन इंटरवल. ओपन इंटरवल. ओपन इंटरवलची डेफिनेशन असेल, लेट ए अँड बी, दोन पॉइंट आहेत, ए अँड बी बिलॉंग्स टू आर, म्हणजे नॅचरल नंबर्स आहेत, अँड ए लेस दॅन बी, ए लेस दॅन बी, देन दी सेट एक्स such that x belongs to R, comma a less than x less than b. बघा ओपन इंटरवलची डेफिनेशन काय, लेट a comma b belongs to R and a strictly less than b, then the set x such that x belongs to R, a less than x less than b is called as the open interval and it is denoted as open interval a comma b. ओपन इंटरवल ए कॉमा बी. ह्याचाच मिनिंग काय आहे, ए पासून बी पर्यंत जेवढे काय त्यांच्या बिटवीन मधले पॉइंट आहेत ते सगळे पॉइंट ह्या इंटरवल मध्ये येतात, पण हे दोघे जण मात्र ह्या इंटरवल मध्ये येत नाहीत. हे दोघे कधी येतील, ज्यावेळेस यांच्या खाली जास्त लेस इक्वलचं साइन असेल त्यावेळेस येतात. त्यांनी इथं काय सांगितलं आपल्याला, स्ट्रिक्टली लेस दॅन आहे.
बरोबर. म्हणजे इथं काय असणार आहे, ए डझंट बिलॉंग, ए आणि बी डू नॉट बिलॉंग्स टू दिस इंटरवल. ओके, ह्याच्या बिटवीन मधले सगळे पॉईंट त्याच्यात बिट असणार आहेत. बरोबर, फक्त हे दोघे जण नसणार आहेत. आणि त्यासाठी आपण नोटेशन एक यूज करणार आहोत. सपोज हा ए आणि हा बी. बरोबर, ज्यावेळेस हे कंटेन होणार नाहीत आपल्या इंटरवलमध्ये, म्हणजे ओपन इंटरवल आहेत. बरोबर, ह्यांना आपण काय करू, अशी पोकळी ठेवूया, म्हणजे हे ह्या आपल्या सेट्समध्ये येणार नाहीत. आपला सेट कुठला, इंटरवल कुठला आहे, ए पासून बी पर्यंत, हा एवढा आहे. बरोबर, पण ह्याच्यामध्ये हा ए नाही आणि हा बी पण नाही. बरोबर, हा काय झाला आपला ओपन इंटरवल. सपोज असं एक्झाम्पल मी घेतलं 2,3. 2,3चा बघा, हा जर इंटरवल घेतला आपण 2, 3, 4. बरोबर, आणि इंटरवल आपल्याला सांगितलंय 2 आणि 3, म्हणजे इथून इथपर्यंत. पण ह्याच्या मधले सगळे पॉईंट येणार, ह्याच्यामध्ये 2 आणि 3 येणार नाही. ओके, सेम वेने काय करणार आपण आता, हे ओपन इंटरवल झालं. बघा परत एकदा बघा, ओपन इंटरवल काय, ए बी बिलॉंग्स टू आर, ए लेस दॅन बी पाहिजे, ए नेहमी बी पेक्षा लहान पाहिजे. ओके, देन सेट एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर, ए लेस दॅन एक्स लेस दॅन बी, आणि इट इज डिनोटेड बाय ओपन इंटरवल ए कॉमा बी. त्याचं नोटेशन ही आहे. हे जर बिलॉंग्स टू होत नाहीत म्हणजे आपण काय केलं, एला असा पोकळ दाखवलाय, भरीव दाखवलेला नाही. ज्यावेळेस त्यात कंटेन असेल त्यावेळेस आपण काय करू, त्याला डार्क करू. ओके, आता हे नोटेशन समजते, इथपर्यंत क्लिअर आहे. नाव सेकंड आहे आपला क्लोज इंटरवल. क्लोज इंटरवल. ओके, सेम टाइप आहे क्लोज इंटरवल. याच्या समोर निवडलेले आपण क्लोज इंटरवल. क्लोज इंटरवलची डेफिनेशन सेम टाइप आहे. लेट ए बी बिलॉंग्स टू आर, ए बी बिलॉंग्स टू आर and a less than b, then the set x such that x belongs to r and a less equal x less equal b, a less equal x less equal b, and it is called as the close interval, and it is denoted by close interval a comma b. बघा, लेट ए बी बिलॉंग्स टू आर, ए लेस दॅन बी, देन दी सेट एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर, ए लेस इक्वल एक्स लेस इक्वल बी, इट इज कॉल्ड ॲज द क्लोज सेट अँड इज डिनोटेड बाय क्लोज इंटरवल ए कॉमा बी. बघा, आपण जर दोघांमध्ये कम्पेअर केलं तर इथं काय होतं, स्ट्रिक्टली लेस दॅन आहे दोन्ही पण. बरोबर, आता इथं काय फक्त लेस इक्वल आहेत, म्हणजेच हे आपण नोटेशनने असं दाखवू नंबर लाईनवरती, हा ए आणि हा बी. आणि हे काय केलं आता आपण डार्क केले, म्हणजेच काय, जो हा आपला इंटरवल आहे एक्स, ह्या एक्स मध्ये काय असतात, हे ए आणि बी दोघं सुद्धा असतात. ह्याच्यामधले पॉईंट तर सगळे असतात, पण ह्यात आता ए आणि बी हे क्लोज आहेत, म्हणजे ह्या दोघांना पण त्यांनी आतमध्ये घेतलंय. बरोबर, हे तो ओपन होते म्हणजे यांना बाहेर सोडण्याचे चान्सेस आहेत, बाहेर त्यांना घेतलंच नाहीत आपल्या इंटरवलमध्ये. बरोबर, ओपन आहेत. आणि तर क्लोज आहेत म्हणजे एकदा बंद करून टाकले, म्हणजे हे दोघं जण काय आहेत, ए आणि बी इंटरमध्ये आहेत. ओके, मग झालं क्लोज, ओपन इंटरवल, क्लोज इंटरवल. बरोबर, आता हे तर काय होतं, दोन्ही साईड ओपन होत्या, इथं दोन्ही साईड क्लोज होत्या. बरोबर, आता एक असं लिहू शकतो आपण, एक ओपन एक क्लोज, एक क्लोज एक ओपन. ओके, मग ते बघूया, म्हणजेच काय, सेमी क्लोज इंटरवल. थर्ड टाइप आहे आपला सेमी क्लोज इंटरवल. आता सेमी क्लोज आहे. बरोबर, सेमी म्हटलं की काय असणार आहे, निम्मा पार्ट असणार आहे. बरोबर, मग आता सेमी क्लोज आहे म्हणजे काय, एक क्लोज आणि दुसरा काय असणार आहे, एक ओपन. मग असं मी लिहिलं ए आणि बी.
ए काय आहे आपला क्लोज, बी ओपन आहे. ओपन सेटमध्ये काय होतं, ओपनचे दोन्ही पण पार्ट येत नव्हते बरोबर. आता इथं काय आहे, एक क्लोज आणि एक ओपन आहे. म्हणजे जर मी अशी डायग्राम ड्रॉ केली, इथं ए आणि इथं बी बरोबर. पहिला काय आहे क्लोज, म्हणजे त्याला आपण भरीव केला, आणि बी काय आहे ओपन आहे बरोबर, त्याला पोकळ ठेवला. म्हणजेच काय झालं बघा, ए ह्या इंटरवलमध्ये आहे पण बी ह्या इंटरवलमध्ये नाही. ह्याला काय आपलं ओपन ब्रॅकेट आहे, इकडं क्लोज आहे. ओके, म्हणजेच हे असं लिहू शकतो आपण, ए लेस इक्वल एक्स स्ट्रिक्टली लेस दॅन बी. ओके, नाव सेम वेने काय असणार आहे, सेमी क्लोज झाला. आता काय असेल, सेमी ओपन. सेमी ओपन इंटरवल. सेमी ओपन म्हणलं की काय करणार आपण, इकडून ओपन इकडून क्लोज बरोबर. म्हणजेच हे ए आणि हा बी. म्हणजेच बघा डायग्राम आपली काय होईल, ए ओपन आहे म्हणजे ह्याला काय करायचा, पोकळ ठेवायचा. ओके, आणि बी क्लोज आहे म्हणजे ह्याला काय केला, असा भरीव केला बरोबर. हा झाला ए आणि बी. म्हणजेच ए लेस दॅन एक्स लेस इक्वल बी. म्हणजेच ह्या इंटरवलमध्ये आता ए नाही पण कोण आहे, बी आहे. ए डू नॉट बिलॉंग्स टू इंटरवल बट बी बिलॉंग्स टू दिस इंटरवल. ओके, झाला. सेमी क्लोज, सेमी ओपन, फुल क्लोज, चार हे टाईपचे आपले एक्झाम्पल झालेले आहेत बरोबर. आता ह्याच्यावर एक एक्झाम्पल बघूया आपण. सपोज असं सांगितलं, अ सेट ऑफ ऑल रियल नंबर्स, अ सेट ऑफ ऑल रियल नंबर्स विच इज लेस दॅन बी. सेट ऑफ ऑल रियल नंबर्स लेस दॅन बी. बघा मग ह्याच्यावरनं काय, रियल नंबर म्हणलं की काय असतं रे, मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी बरोबर. होल आर आहे आपला बरोबर. आता त्याला सांगायचं लेस दॅन बी, म्हणजे हा बी आहे आपला, आणि ह्या बी पेक्षा काय पाहिजेत, सगळे लेस पाहिजेत. मग ह्याचाच फॉर्म्युला आपण लिहू शकतो, मायनस इन्फिनिटी. इकडे कुठपर्यंत जाणार आहे, मायनस इन्फिनिटीकडे. इकडे जाईल आपलं प्लस इन्फिनिटीकडे. मायनस इन्फिनिटी टू बी. आता हा क्लोज दाखवायचा आहे का ओपन दाखवायचा आहे, ह्याच्यावर आपल्याला डिपेंड आहे. स्ट्रिक्टली लेस दॅन असेल ना तर ह्याच्यात बी येणार नाही, म्हणजे हा इकडून क्लोज होईल बरोबर. आणि जर हाला याला सांगितलं असेल लेस इक्वल बी, तर इथं काय करणार आपण, क्लोज बी. ओके, अशा टाईपमध्ये आपण लिहू शकतो. किंवा मी इथं सांगितलं ग्रेटर दॅन ए अप टू आर, तर इथं काय होईल, ए आणि इकडं सगळं आर कुठंपर्यंत जाणार आहे आपलं, इन्फिनिटीकडे. मग हा इंटरवल होईल आपला ए इन कोमा बी, सॉरी ए इन्फिनिटी. ओके, हे झाले टाईप, क्लोज इंटरवल, ओपन इंटरवल, सेमी क्लोज आणि सेमी ओपन, असे चारही टाईप झाले आपले. सेट झाले, सेटचे रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स हा टॉपिक झालेला आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, टाइप्स ऑफ सेट हा टॉपिक बघूया. ओके, थँक्यू. इथपर्यंत कुणाला काही क्युरीज असतील तर त्यांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मला सेंड करा. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू.